तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 11 आणि तुम्ही बघू शकता इकडे काका बटर घेऊन आलेत, खारी बटर. तर इकडे हे आम्ही लहान असताना हे घेऊन यायचे बटर वगैरे. तर ते काका झालेत, तर आपण यांच्याकडून आता बटर घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील गोले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा आहे दुसरा दिवस पालखीचा. तर पालखी आपल्या वाडीतच आहे, आज गोरिवलेवाडीतच आहे. 2 दिवस आपल्या वाडीमध्ये लागतात. तर वरती कातलवाडीत आज पालखी आहे. तर तिकडे आपण संध्याकाळी जाणार आहोत पालखी नाचवण्यासाठी. आणि आज आपण स्पेशल चिकन वडे बनवले आपल्यासाठी. तर व्हिडिओमध्ये थोडं दाखवूयात आणि कसे बनवतात त्याच बघूया वडे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे बघू शकता आपला अचानक भयानकमध्ये प्लॅन बनलेला. तर हे 3 आंबे आपण आता कटिंग करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तिखट मीठ मस्त घालून आपण खाणार आहोत. तर मित्रांनो, हे कटिंग करतानाच तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर नक्कीच हा कोकणातील असा पदार्थ बनवणार आहोत आपण की नक्कीच तुम्हाला बघून तोंडाला पाणी सुटेल. माझ्या पण आता सुटलंय, पण आपण थोडं कटिंग करून घेऊयात, नंतर बघूयात कसा झाला आहे तो. दुपारला आलं पाहिजे. काय त्याला तर कुठे कुठला मार. तर मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही आता तिखट मीठ वगैरे आपण टाकून घेतलंय आणि मस्त वेगळी असं लाल झालंय, एकदम मजा येणार खरं आंबट एकदम. बघूया आपण आता थोड्या मग टेस्ट करून बघूया कसा आहे तो. आणि मित्रांनो, इकडे बघू शकता हे सोरा आपल्या चुलीवरती चिकन वडे बनवते आणि आजचा बेत आपल्या घरी आहे चिकन वडे यांचा. तर चुलीवरती चिकन वडे बनवले जातात, इकडे सोरा चिकन वडे बनवते. आणि मी पूर्ण मित्रांनो रेसिपी पूर्ण शूट नाही करणार आहे, थोडेच दाखवणार आहे, कारण का खूप गडबड आहे. आज पाहुणेसुद्धा आलेत घरी आणि आपल्याला संध्याकाळी जायचं आहे कातलवाडीमध्ये पालखी नाचवायला. तर तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत. आणि जर तुम्हाला चिकन वड्यांचा जर व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती बघायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण स्पेशल रव्यापासून वडे बनतात ते सुद्धा आपण दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त मी एवढंच शूट करतोय चिकन वड्यांचा. नंतर आपण पुढचा व्हिडिओ आहे तो पालखीकडे जाणार आहोत संध्याकाळी, तिकडचा व्हिडिओ असेल. तर मित्रांनो, चुलीवरती वडे एकदम मस्त होत आहेत. तर आपण आता जाणार आहोत पालखीकडे. नमस्कार मित्रांनो, आपण आता चाललोय पालखी नाचवायला. तर थोड्या वेळात तुम्हाला पालखीचं दर्शन आता घडवून आणतो. आपल्या गोरिवलेवाडीतच, कातलवाडी आपण टोपण नावाने बोलतो. आता तिकडे आपण पालखी नाचवायला जातोय. चला तर मित्रांनो, आपण आता जाऊया डायरेक्ट पालखीच्या तिथे. तर मित्रांनो, हे बघू शकता, हे शरण आहे. तुम्ही रांगोळी बघू शकता कशा पद्धतीने काढले, ते एकदम सुंदर रांगोळी, जे पालखी इथं नाचवली जाईल. आणि पालखीच्या खुराने हे शरण नारळ असतो तो काढला जाईल. आणि ही मित्रांनो आपली कातलवाडी आहे वरती. तर कातलवाडी म्हणजे गोरिवलेवाडीच आहे, त्याला आपण टोपण नावाने कातलवाडी बोलतो. पूर्ण ही गोरिवलेवाडी आहे. तर इकडे आज पालखी आहे. तर ही आपली सान आणि आपण आता जातोय, पालखी आहे तिकडे. आणि ही आमची मराठी शाळा, इथे आपलं बालपणाचं शिक्षण इथे गेलं पूर्ण, माझी शाळा. मित्रांनो, ही शाळा कुठे नंबर 2 ही आपली शाळा आहे. इथे आता पालखी आहे, पुढे घर आहे, तिथे पालखी आहे, तिथे आपण आता चाललोय. तर हे शेवटचं घर झाल्यानंतर पालखी नाचेल, नंतर मंदिरात जाईल. व्हिडिओमध्ये मित्रांनो पूर्ण बघा तुम्ही. तर मित्रांनो, इकडे बघू शकता पोरांच्या घरामध्ये तुम्ही. हा आनंद फक्त आपल्याला गावामध्येच घेता येतो, शहराच्या ठिकाणी असा आनंद घेता येत नाही. या पोरांच्या आपल्या करामती असतात, ते आपण व्हिडिओमध्ये शूट करतो. तर नक्की बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे.